Hello, Mandari. The back. I'm here with short and quick podcast on. Hey, you all lovely and beautiful people. This is a new day, new start, and the day starts with all you lovely and beautiful people. मी डॉक्टर फन्नी, गुडप्या, लोमत्या, काळा मनुका, काळा जामन आलो आहे. मी कुठेच जात नाही, घरातच असतो आणि दिवसभर बोचूच्या मागे, तिच्या बोच्या मागे लोमत्यासारखा फिरत असतो. तर तुम्ही बघितलंच असेल. आता बघूया कुठे काय करते. हॅलो, हाय ब्युटिफुल, व्हॉट्सअप, काय चाललं आहे? खुडबुड खुडबुड खुडबुड. मला तुम्हाला आत्ताच एक ताजी आलेली कॉमेंट दाखवायची आहे. ती कॉमेंट दाखवते, त्याच्यावरचं रिप्लाय वाचा आणि मग आपण पुढे बोलूया. मला या कॉमेंट करणारीला विचारायचं आहे की मॅडम, आर यू रिअली कन्व्हिन्स्ड विथ हर आन्सर ऑर हर रिप्लाय? कारण तुम्ही म्हणताय की तुमचा हस्बंड पण डॉक्टर आहे आणि त्याला वेळ मिळत नाही. सो इदर यू आर डाउटिंग ऑन युअर हस्बंड ऑर तुम्ही फिगर आउट करण्याचा प्रयत्न करताय. ॲज यू सेड, यू आर क्युरियस टू नो की कसं काय हे पॉसिबल आहे आणि आता तुम्ही हे तुमच्या हस्बंडला दाखवाल. आणि जर तुम्ही खरंच क्युरियस होतात तर हिचा रिप्लाय जो आहे तो त्यांना दाखवाल आणि तुमचे डॉक्टर साहेब त्याच्यावर काय बोलत आहेत, तुम्हाला काय रिप्लाय देत आहेत किंवा ते कन्व्हिन्स झाले का ते आम्हाला कळवायला अजिबातच विसरू नका. बिकॉज रिअली हे जे काही हिने सांगितलं होतं त्या दिवशी की 2 ऑक्टोबरपर्यंत खूप बिझी असणार आहे आणि खूप बॅक टू बॅक त्याचं हॉस्पिटल क्लिनिक आहे आणि मग स्केड्यूल पण खूप टाईट आहे आणि खूप ट्रॅव्हलिंग पण होणार आहे आणि तो तुम्हाला फक्त हाय करताना दिसेल, फक्त हाय हॅलो पुरताच असा दिसेल, आमचं पण खूप कमी बोलणं वगैरे होणार आहे असा तसा. सो फर्स्ट थिंग फर्स्ट, की तो नाही दिसला तरीही चालेल, त्याला कोणीतरी प्लीज ह्या गोष्टीची जाणीव करून द्या की त्याला बघण्यात कोणालाही इंटरेस्ट नाही आहे. उलट तो दिसल्याने पूर्ण मूड ऑफ होऊन जातो आणि खूप कसं तरी होतं आणि त्याच्यामध्ये तर तो असं जे काही असं कपाळाला आठ्या पाडून वगैरे ते काहीतरी चित्रविचित्र असा लुक देतो. एकदमच चिपडा आणि थरकी वाटतो त्या ह्याच्यामध्ये, त्या एक्सप्रेशनमध्ये. आणि त्याच्यानंतर तोंड उघडलं तर बापरे, बघायलाच नको. सो थँक गॉड, जर असं पॉसिबल असेल तर प्लीज 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 नको त्याला वेळात वेळ काढून हे हॅलो यू लवली पीपल बोलायला पण त्याला नाही आणलास कॅमेरासमोर तरी चालेल आणि त्याचा कानावर आवाज नाही पडला तरी चालेल. त्याला त्याच्या स्केड्यूलमध्ये बिझी राहू दे आणि तुझ्या याच्यामध्ये जरा कमी येऊ दे, बिहाइंड द कॅमेराच जास्त राहू दे आणि आवाज पण करू नको म्हणावं त्याला. जे फुतकारे मारत असतो ना ते पण करू नकोस अजिबात. म्हणजे कुठे तो आहे आम्हाला त्याचं कुठे असं त्याचं असण्याचं त्याचं अस्तित्व जाणवू देऊ नकोस. खूप चांगलं होईल आणि तो टाईम वाचेल आणि तो तुला अजून टाईम देऊ शकेल, अजून तुझ्याबरोबर जास्त क्वालिटी टाईम, एक फेज तुमच्या लाईफमधली वेगळी फेज तुला एन्जॉय करता येईल. तर प्लीज मेक शुअर की त्याला लांब ठेव. आणि राहिला प्रश्न त्या टिफिन सिरीजचा वगैरे आणि त्याच्यानंतर तू एका डॉक्टरकडे जाऊन, म्हणजे लिटरली ती त्याची बॅचमेट वगैरे असली तरी यू आर सो अनॉईंग बोचू. कसं काय मला खरंच कळत नाही. ओके, आपण आहे ना पॉईंट वाईज जाऊया. पहिले तर म्हणजे ज्या दिवशी हिने डिक्लेअर केला ना की तो आता खूप बिझी असणार आहे, त्याच्या दुसऱ्या दिवसापासून सुसाट सुटलेत. म्हणजे लिटरली एक दिवस पण असा गेला नाही की तो बिझी दिसलाय. तो नेहमी तिच्या मागेच लोंबताना दिसलाय सकाळ संध्याकाळ. मग तो बिझी नेमका असतो कुठे? कारण दुसऱ्याच दिवशी हे लोक बारशाला जायला निघाले आणि मग बारसं वगैरे ते अटेंड केलं, तिथेही तो होता. लाईक बारशासाठी एवढं काय? म्हणजे आयुष्यात आपल्या प्रायोरिटीज असतात. बारशासाठी जाणं ही एखाद्या डॉक्टरची, स्पेशली पुरुष तर नंतरची गोष्ट आहे, डॉक्टरचं प्रायोरिटी असू शकते. वेळात वेळ काढून तो बारशाला गेला. म्हणजे हा गोद भरायला जातो, बारशाला जातो. अरे तू नेमका पिडियाट्रिशियन आहेस की असं काय तुला काय म्हणजे असं वेगळा कोर्स केला आहेस की बारसं आणि गोदभराई, डोळे जेवण असं म्हणजे काही हे प्रेग्नन्सी रिलेटेड जे काही प्रोग्रॅम वगैरे असतात तिथे जाऊन नाचाचं काम करतोस? कारण तुझं जे वागणं आणि जे काही तुझ्या प्रायोरिटीज आहेत लाईफमध्ये ते बघून तर तसंच वाटतंय.
त्याच्यानंतर त्या चिमेला घेऊन त्या डॉक्टर फ्रेंडकडे गेला कानखजुरीला दाखवायला. काय गं, आम्ही तुला खूप त्रास देते ना, खरंच गं, खूप गं, मला असं म्हणजे मग कसं तरीच वाटतं, मी तुम्हाला खूपच त्रास देते ना, सगळं जायचं आणि सगळं तो कामावरून आला आणि आता जायचं. अहो काकू, सगळं मजा, तुम्हाला चांगलं कसलं काय त्रास देते आणि मग तो दुसरा जावई काय कामाचा, ती मुलगी काय कामाची, जायचं ना. असं काय फ्रेंड आहे म्हणून काय फ्रेंडकडे हा आलाच पाहिजे काय? फ्रेंडशिप आणि प्रोफेशन ह्या दोन वेगळ्या गोष्टी आहेत. प्रोफेशनसारखंच जपलं पाहिजे. कशाला गुडप्या लागतो, गुडप्या प्रत्येक वेळेला कशाला येतो? आणि एखाद्या वेळी ठीक आहे, फर्स्ट टाईम तुम्ही त्यांच्या घरी गेलात आणि बसलात, थोडा टाईम स्पेंड केलात, पण प्रत्येक वेळेला जेव्हा तुम्ही फॉलोअपला जाता तेव्हा जाऊन त्यांच्या घरी तासनतास बसता आणि बोचू तर अशी बसते, असं वागते, बोलते, तशी काय माहिती नाही हिची जन्मजन्मीची ओळख आहे, किती अगदी चड्डी बडीच, म्हणजे जराही त्या बाईला शिस्त नाही आहे. आणि तेच त्या मुलीमध्ये पण इन्कल्केट झालं आहे, तिला पण जराही शिस्त नाही आहे. त्याच्यावर मी येतेच नंतर. पण लिटरली म्हणजे जेव्हा जेव्हा जातात ही स्वतःचं कॉन्टेंट छापायला, म्हणजे इतके मिंधे आणि इतके बेशरम लोक आहेत हे, की त्यांच्या घरी जाऊन असं बसतात आणि मी तुझ्यासाठी लोणचं करून आणले, कसं वाटलं, छान वाटलं का, भाभींना पण आवडतं ना, त्यांना पण थोडं घेऊन जा. आणि खूपच अगं, मला ना, मी वारीला गेली होती, तर सगळेजण विचारत होते की तुमचं कानाला एवढं झालंय तरी पण तुम्ही कसं काय वारीला आलात, कसं काय वारीला आलात. मी म्हटलं माझी लेक बसली आहे ना तिथे, माझी डॉक्टर लेक, ती माझे कान, म्हणजे तुझ्या ज्या मुली आहेत त्या तर म्हणजे कर्तव्यशून्य आहेत, त्यांच्याकडून तुला काही होप्सच नाहीत, होपलेस आहेत एक नंबरच्या. ती दुसरी ते अशी वाली, तिला तर काही, ती तर युजलेसच आहे, गुड फॉर नथिंग. ही तुला थोडं काहीतरी कॉन्टेंटसाठी तरी फिरवते. सो आता तिसरी, म्हणजे ह्या कमी होत्या युजलेस मुली म्हणून ते तिसरीला माझी मुलगी नू किती गोड 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 बोलते ग चिमे, तू कसली आहे आणि काय आहे ना ते सगळ्यांना माहिती आहे. मोठी आली लोणचं देऊन, आवळा देऊन कोळा काढणारी. त्या ह्याच्यामध्ये गेलेली काय कोरियन शॉपमध्ये, नको नको मला कशाला, मला नको, काहीतरीच काय नको, मला नको, काय मला कशाला पाहिजे बॅग आणि काय, तुम्ही दिलं आणि एवढं मला घेऊन गेलात, कुठे कुठे जाता तेवढंच पुरे, मला कशाला, म्हातारीला काय गरज आहे. फनी छान आहे ना गं, छान आहे. फनीला का ग बोलते, म्हणजे ग बोलायच्यात लायकीच आहे तो गोडप्या. फनी छान आहे ना ही बॅग, हवं तर सगळं असतात चिमकांडीला, हां मला नको, ही छान आहे ना, ही छान आहे ना. मग फनी बोलणार आहे, ग घे ग चिमाई, चिमकांडे घे घे घे, माहिती आहे मला तुला पाहिजे. स्वतःच्या आईला तर फुल डावलली आहे, फुल शेकवली आहे तिला त्या वहिनीकडे. म्हणजे अक्षरशः तिला पण आता हळूहळू कळतंय. आज विचारत होती की काय मग कुठवर आलं, होतंय की नाही काम. आता नाही, जरा गबसा इकडेच, मनात तर बोचू हेच म्हणते, गबसा जिथे आत तिथे, अजून तुम्हाला इथेच राहायचं आहे आता ऑलमोस्ट, काय काम बी इतक्यात काय होणार नाही आहे, मी शक्य तितकं टाळते, अजून लांबडीवर टाकते. आणि असं पॉसिबल आहे मंडळी की असं प्रत्येक वेळेला संडे ला जातो हा, किंवा जी ह्याचा वीक ऑफ आहे त्या दिवशी हा जाऊन त्या सगळं सुट्ट्या अक्युमुलेट करतो आणि मग ह्याला पाहिजे तेव्हा एका स्ट्रेचमध्ये सुट्टी घेतो. डॉक्टर्सना अशी लॉंग सुट्टी एका स्ट्रेचमध्ये मिळणं, म्हणजे वर्षातनं एकदा ठीक आहे, बट एव्हरी टाईम हा असं करतो, तर बाकीचे काय करतात? जर बाकीचं दुसरे डॉक्टर पण ह्याच्याकडनं ती आयडिया घेतील, कारण हा तर एकटाच अतिशहाणा नाही आहे ना, हा तर रिकामा आहे. मग जे खरंच हुशार आहेत त्यांना पण ही गोष्ट माहितीच असणार आहे, तर कदाचित तेही असं करतील, तेही म्हणतील बाबा आम्हाला पण नको आहे, आम्ही पण असंच करतो. मग सगळेच संडेला एकाच दिवशी काय काम नाही आहे पण सगळेच जण येणार, आणि जेव्हा खरंच गरज आहे तेव्हा सगळेच गायब असणार, असं थोडी चालतं. आणि प्रत्येक वेळेला ह्याला लॉंग सुट्ट्या पाहिजेत म्हणून संडेज ॲडजस्ट करणारे लोक का असतील, का करतील ह्याच्यासाठी? फर्स्ट ऑफ ऑल मला तेच कळत नाही आहे की एखाद्या वेळेला ठीक आहे, एखाद्या वेळेला आपलं प्लॅनिंग असतं, पण ह्याच्या त्या बोचुमॉनसाठी बाकीचे डॉक्टर का आपला स्ट्रेस वाढवून घेतील, किंवा का आपल्या फॅमिली लाईफला बाजूला सारतील आणि हेच करत बसतील. म्हणजे दे आर लॉयल टू देअर प्रोफेशन अँड इन शॉर्ट ही इज नॉट. हा अजिबात नाही आहे, हा डॉक्टर प्रोफेशनला कलंक आहे. ह्याला मॅनेज करणं नाही आहे म्हणत, ह्याला तुमच्या प्रायोरिटीज सेट करणं म्हणतात, आणि हिज प्रोफेशन इज नेवर हिज प्रायोरिटी.
आणि तो जस्टिस करत नाही आहे, तर त्याच्याकडनं ती डिग्री परत घेण्यात यावी, कारण युजलेस आहे हा नक्कीच भाडेका टट्टू आणि धक्का मारू आहे. कारण राहिलं हॉस्पिटलचं, पण क्लिनिक पण असतं ह्याचं. मग क्लिनिक पण म्हणूनच 2-2 डॉक्टर सांभाळतात वाटतं. ह्याच्याबरोबर ह्याचा पार्टनर पण आहे आणि मोस्ट ऑफ द टाईम पार्टनरच सगळं हे करतो. आणि मला एक माझी सबस्क्रायबर आहे, तिने सांगितलं होतं की ती तिच्या मुलाला त्या चैतन्य क्लिनिकमध्ये घेऊन जाते, पण जेव्हा दुसरे डॉक्टर असतात तेव्हाच. फनी असेल जर सांगितलं की आज ते डॉक्टर अवेलेबल नाही आहेत, फनी आहे, दे नेवर गो टू द क्लिनिक. सो मला वाटतं फनीच्या बाबतीमध्ये असंच होत असेल. हा जात असेल, जे ती म्हणते ना सो कॉल्ड की राऊंडला जाऊन येतो, तिथे जात असेल, साईन करत असेल, पंच इन करत असेल आणि विचारत असेल की बाबा काय आहे, की आज माझं काय आहे का अपॉइंटमेंट वगैरे, जसं ते म्हणाले, जे की ऑब्व्हियस आहे, नाही आहे, तुम्हाला कोणी काही विचारत नाही आहे. सो ओके बाय. सो ही ऑल्सो नोज व्हेरी वेल की त्याला काही हे नाही आहे. आणि एक्स्ट्रा त्याचं काही म्हणजे मे बी तो सॅलरीड असेल, की असतात ना म्हणजे डॉक्टर्समध्ये पण सॅलरी प्लस इन्सेंटिव्ह असं पण असतं. सो इन्सेंटिव्ह वगैरे प्रकार ह्याला नसेल, सॅलरी बेस्ड असेल, त्यामुळे जे काही 5-10 हजार रुपये मिळत आहेत ते घेऊन घरी येत असेल. तेवढंच आधार काम पण तेवढंच त्याच किमतीचं करत असेल, कारण ह्याच्याकडे कोणच येत नाही ना, त्याच्यामुळे सगळा आनंद आहे. दॅट्स हिज रियालिटी. सो जे कोणी तिला क्वेश्चन केला होता, तुमच्या हजबंडला वेळ मिळत नाही कारण तो एक जेन्युइन डॉक्टर आहे आणि त्याला एक चांगला डॉक्टर मानतात लोक, आणि त्यामुळे त्याच्याकडे पेशंट्स वगैरे येत असतील, पण गुडप्याकडे कोणीही येत नाही. नो वन ट्रस्ट्स हिम, कारण जो डॉक्टर स्वतःच्या घरी नाही सांभाळू शकत, ज्याची मुलगी दुसऱ्या डॉक्टरकडे जाते, त्याच्याकडनं काय अपेक्षा असणार आहे. सो बात की एक बात, हा युजलेस आहे, त्यामुळे त्याच्याकडे सगळं काही त्याचं मॅनेज होतं आणि तो ऑल द टाईम फ्री असतो, लोंबत असतो. येस, दॅट्स द आन्सर. होप यू गॉट द आन्सर, रिअल आन्सर, आणि हे पॉडकास्ट तुम्ही नक्की ऐकाल. बिसाइड्स दॅट मायसाचं तर टोटली गॉन आहे ती, आणि डाएट करून हे दोघं पण नुसते खातायत. आता ते चिमाला घेऊन गेलेले बाहेर, मग आता तो अपयश. वाय दॅट अपयश वॉज देअर, म्हणजे गुरुपौर्णिमा आहे तर गुरुपौर्णिमेला त्याचे आई वडील वगैरे त्याच्या उपर आहेत का? हे म्हणजे त्याच्या आई वडिलांचं अस्तित्व त्याने नाकारलेलं आहे आणि इथे आलेलं आहे कशासाठी? आणि मग इथे येऊन ते पार्टी, आणि त्या मायसाचं तर कोणतरी म्हणालेलं जेव्हा ते टकली होत होती तेव्हा, की शुगर इंटेक कमी करायला सांगितलं आहे आणि गोड अजिबात नाही खायचं. आणि खूप आम्ही तिला एकदा तर त्या वहिनीला ही बोचू बोलली होती जेव्हा तिने काहीतरी बोनविटा दिलेलं, तर फनीला कंप्लेंट करत होती, फनीला चढवत होती की वहिनीने तुला माहिती आहे तिला बोनविटा दिलं, नाही द्यायचं तिला, नाही, तिला अलाउड नाही आहे. हे सगळं म्हणजे घरामध्ये ही कलेशीबाई सगळं इकडचे तिकडे काड्या लावायचं अजिबात तिला समजू नका. आणि त्यानंतर आत्ता हिची मुलगी कधी हॉट चॉकलेट, कधी कॅडबरी, कधी केक, कधी न मिळाल्यासारखा रोज केकवर हात मारते. अख्खा नाही तरी अर्धा केक तर ती एक हाफ केजीचा असेल ना, त्यातला पाव किलो केक तर ही मुलगीच खात असेल. त्यानंतर पेस्ट्रीज, त्याच्यानंतर मिल्कशेक्स, प्लस ते काय ब्राउनी विथ आईस्क्रीम, सिझलर, हे सगळे प्रकार, हे बॅक टू बॅक. म्हणजे ह्या वीकमध्ये तर म्हणजे मी कंटिन्युअसली बघते, ती सुटली आहे मायसा. म्हणजे इकडे तिकडे बघते आणि जो हात मारते, नाही तर आई करून, कारण आईला भटकायचं आहे, भटकायच्या चक्करमध्ये आपली ही सॉलिड एकदम आपली दाबून खाते. आणि लिटरली म्हणजे त्या दिवशी त्या कानखजुरे डॉक्टरकडे गेलेली तेव्हा पण बोचू सांगत होती की ही कंटिन्यूस खात असते म्हणे, कंटिन्यूस खात असते, दिवसभर चालू असतं, रात्री 2 वाजेपर्यंत. अरे असं कुठलं मूल असेल? याचा अर्थ ती एक चांगलं हेल्दी मील घेतच नाही, ती कंटिन्यूस बिंज इटिंग करत असते, थोडं करून. आणि 2 वाजेपर्यंत हे बोलताना तुला शरम नाही आहे? 2 वाजेपर्यंत ती मुलगी काय करत असते, शाळेत जाणारी मुलगी? हेच तिचे हाल आहेत, म्हणून तिला ABCD पण बोलता येत नाही. आता 7 वर्षाची झाली ती, अजून ABCD येत नाही त्या मुलीला. काय तर म्हणे की तिची काय तिला टंग ट्विस्टरचा प्रॉब्लेम आहे. टंग ट्विस्टर म्हणजे तुला बोबडी म्हणायचं आहे का? मग जरा लक्ष दे तिच्याकडे. बोबडी आहे, केस जात आहेत, अभ्यासात उल्हास आहे, तिचं वागणं विचित्र आहे, जरा लक्ष दे. जो डॉक्टर स्वतःच्या घरात
एक असं असं एक मूल घडवतोय, असं अपब्रिंगिंग आहे तिचं, तर काय हा दुसऱ्यांच्या मुलांना काय ट्रीट करणार आहे? हेच त्याचं सगळ्या त्याच्या डिग्रीचं मेन प्रूफ आहे की कशा प्रकारचा आहे हा. हा घरचा नाही होऊ शकला तो बाहेरच्यांचा काय होणार आहे. सो ती कॉमेंट बघितली आणि त्याच्यावरचा रिप्लाय बघितला आणि वाटलं की तुमच्याबरोबर ही जी काही मला जी मनामध्ये माझ्या जी धगधग आहे ती तुमच्याबरोबर शेअर करावी. आय होप तुम्हाला माझे पॉईंट्स पटले असतील. आणि हो, लास्ट बट नॉट द लिस्ट, आज बोचू म्हणत होती की आम्ही लग्नानंतर एकदम जेव्हा नवीन नवीन होतं आणि लग्नाच्या आधी जेव्हा जो कोर्टशिप पिरियड आपण ज्याला म्हणतो तेव्हा आम्ही एकमेकांना एक्सप्लोअर करत होतो. मंडळी, एकमेकांना एक्सप्लोअर करत होते. काय अर्थ होतो या सेंटेन्सचा मला कॉमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा. भेटू आपण थोड्याच वेळात इन अनदर आपला रेग्युलर पॉडकास्ट. तोपर्यंत हे PC एन्जॉय करा. टेक केअर. बाय.